इकडे अमेरिकेमध्ये राष्ट्राध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीची धामधूम सध्या सुरू आहे। रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्षपदाची आणि जेडी व्हॅन्स हे उपाध्यक्षपदाचे उमेदवार आहेत। जेडी व्हॅन्स यांच्या पत्नी उषा व्हॅन्स या भारतीय वंशाच्या अमेरिकन नागरिक आहेत। त्यांचे वडील आणि आजोबा आंध्र प्रदेशमधल्या कृष्णा जिल्ह्यातल्या पामरू जवळच्या खेड्यातल्या आहेत। 1980च्या दशकामध्ये ते अमेरिकेमध्ये स्थलांतरित झाले होते। उषा व्हॅन्स यांचे वडील राधाकृष्ण हे सॅन दिएगो विद्यापीठामध्ये प्राध्यापक होते। या चिलुकुरी कुटुंबातलं आता भारतातलं कुणी आहे का याचा शोध एबीपी माझाने घेतला, तेव्हा विशाखापट्टणममध्ये उषा व्हॅन्स यांच्या चुलत आजी चिलकुरी संथम्मा आम्हाला भेटलेल्या आहेत। त्या 96 वर्षाच्या आहेत। उषा व्हॅन्स बद्दल त्यांना काय वाटतं हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय। I'm Chilukuri Shantamma, Professor Emeritus in Centurion University. I am related to Mrs. Usha through my husband. My husband has got 5 brothers. Out of 5 brothers, his eldest brother's son's daughter is Usha. His eldest brother was IIT professor Madras, Chennai. So, when I went to Madras, I happened to see her father. There was a conversation among ourselves through our relation. That's all. I don't have much with Mrs. Usha because I did see her at Madras. I don't know exactly where she was born, but she must have been born in America. I am very proud of the entire situation because she has gone to that level of political level, being the wife of such a great person who is participating in the elections. And I wish her all success. I even say that everybody should vote for her because I'm interested in seeing that she will take the cause of Indians. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।